काळजी घेण्यासाठी मीच कुठेतरी कमी पडले का? यात माझीच चूक आहे का? असं का बरं झालं असेल? मी माझ्या मुलीबद्दल सांगणार आहे, ते ऐकून तुम्हालाही असाच प्रश्न पडेल आणि तिच्याबद्दल काही गोष्टीही शेअर करणार आहे। आज आमची चिऊ 1 महिन्याची झाली बरं। मग म्हटलं काहीतरी गोड बनवावं, तर मी आज शिरा बनवणार आहे। मला प्रेग्नन्सी राहिली तेव्हा 2-3 वेळेला कॉम्प्लिकेशन्स आले होते। असा हॉस्पिटलमध्ये आम्हाला जावं लागलं, तेव्हा कुठे सगळं ओके झालं, पण ऐन वेळेला आम्हाला डिलिव्हरी करावी लागली। म्हणजेच मला 9वा महिना स्टार्ट झाला होता आणि आम्ही 9व्या महिन्याच्या सोनोग्राफीसाठी गेलो, तर सोनोग्राफीमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम दिसून आला। तर डॉक्टरांनी आम्हाला सजेस्ट केलं की आज डिलिव्हरी करावी लागणार आहे। मग काय, आम्ही त्याच दिवशी डिलिव्हरी केली। पण या सगळ्याला कुठेतरी मीच जबाबदार आहे असंच मला वाटतं। ती झाली होती तेव्हा खूपच छोटी होती। झालेल्या दिवसापासून 3 दिवस सतत झोपूनच आणि 3 दिवस तिने दूधही पिलं नव्हतं। मग मला खूप रडू यायचं। आई माझी समजूत काढायची, अगं ती लवकर जन्माला आली, म्हणजे ती 1.5 महिना आधीच जन्माला आली, म्हणून तिला वाटत असेल की अजून मी पोटातच आहे, म्हणून ती झोपते। पण ती आता आधीपेक्षा खूप मस्त झाली आहे। आता मला तिची काळजी नाही वाटत। अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत शेअर करण्यासाठी। मी माझ्या डिलिव्हरीबद्दल एक मोठा ब्लॉग बनवणार आहे। माझ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटून अशाच एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये।